योग म्हणजे जोडणे, स्वतःला या निसर्गाशी किंवा अस्तित्वाशी जोडणे म्हणजेच योग. योग म्हणजे आसन किंवा प्राणायाम इत्यादी नसून ते या अस्तित्वाशी, या परमसत्याशी एकरूप होण्याचे एक महान शास्त्र आहे. तर त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी असे 8 प्रकारचे अंग आहेत. ज्याला आपण पतंजली योग म्हणतो तो हा अष्टांग योग आहे. त्याच्यामध्ये परमसत्याची अनुभूती करणे हेच योगचे अंतिम उद्दिष्ट आहे. आजार बरे होणे, स्वास्थ्य प्राप्त करणे हे या मार्गावर चालत असताना मिळणारे फायदे आहेत. परंतु केवळ एवढेच प्राप्त करण्यापुरते योग मर्यादित नाही. योगचा जो खरे मार्ग आहे, जी प्रक्रिया आहे, त्यालाच अनुसरून शाश्वत सुखम आयुर्वेद आणि निसर्गोपचार केंद्र श्री क्षेत्र नानीजधाम येथे आयोजित भव्य युवा आरोग्य शिबिरामध्ये एक पाऊल उचलण्यात आले. येथे स्वची ओळख करण्यासाठी उत्तम आरोग्य कसे राखावे व त्यासाठी आहार विहार कसा असावा याचे सविस्तर मार्गदर्शन झाले. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यातून आलेल्या हजारो युवांना परमपूजनीय श्रीकल्प यांनी निसर्गाशी समरस होऊन कसे जगावे याचे सखोल मार्गदर्शन केले. आयुर्वेदातील नस्य, रक्तमोक्षण, नेत्रतर्पण हे स्वास्थ्यवर्धक उपचार या शिबिरात संपन्न झाले. तसेच हजारो युवकांनी सामूहिक योग अभ्यासही केला. अशा प्रकारे स्वची ओळख करणाऱ्या दिशेने पहिले पाऊल टाकत सर्व युवांनी खऱ्या योगमार्गावर वाटचाल करण्यास सुरुवात केली.